नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस मी पेज नंबर 103 पासून 114पर्यंत आलेलो. अध्याय 9. आता मी 114 पेज चालू करतो आहे. देई ती वृत्तांग फळे प्रेम समेळे तयासवे विनवी तयांचे कुटुंबास भरित एकाचे करी बाबास दुधयाच्या तळून काचऱ्या खुरपूस वाडी बहुवस तयाते बरे म्हणून ती वांगी घेतली. बाई जेव्हा शिर्डीस पातली आरती पाटी भोजन वेळी घेऊन गेली भरीत. नित्याप्रमाणे नैवेद्य दावणी बाई गेली ताट ठेवून सर्वांचे नैवेद्य गोळा करून बाबा भोजनी बैसले. भरिताची चवी चाकिता लागले रुचकर वाटिले समजता काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता वदती आता आणा त्या निरोप गेला राधाकृष्णीस. बाबा खोळंबले जेवा वयास काचऱ्यांवरी गेले मानस करावे काय समजेना. हंगाम नाही हा वांग्याचा आता हा पदार्थ होणार कैसा. शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा आणिक भरिताचा चालला. तिने आणले ते ताट भरित हे तो हा होते तयात असतील तिच्या सामग्रीत वांगी कदाचित वाटले म्हणून तिचे पासी पुसता कळली काचऱ्यांची अन्यवर्था एवढे बाबांचे प्रेम का त्याकरिती चुकले समजता कळून. बाई म्हणे भरित झाले एकाचे दुपारी अर्पण झाले काचऱ्या नेईन मागाहून म्हटले दुसरे ते चिरिले तदर्थ. पुढे ही वांग्याची समूळ वार्ता हळूहळू जय कळली समजतात जो तो आश्चर्य करी चित्ता पाहुणी व्यापकता साईंची. आणिक एकदा डिसेंबर मासी सन 1915 वर्षी याच बाईने प्रेमेसी पेढा बाबांसी पाठविला. बाळाराम परलोकवासी क्रियाकर्मांतर करावयासी मुलास त्याचे दाणे शिर्डीस पुसावयासी पातला जातो म्हणून सांगावयासी आला मुलगा तरखडांपासी तयासवे काही बाबांसी द्यावे मनासी कुटुंबाच्या. पेढ्यान वाचून दुसरे काही पाहू जात घरात नाही आधीच निवेदित. पेढा तोही मुलास घाई जाण्याची शिवाय तो मुलगा सुतकी. पेढा ही एक उद्दिष्ट शिल्लकी तोची पाठवी तयासेवेची की साईमुखी अपार वया म्हणे दुसरे काही नाही हाची आता घेऊन जाई प्रेम पुरस्पर जाय हाची देई खातील साई आवडीने. पेढा गोविंदजीने नेला परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला. पेढा बिराडी विसरूनी राहिला धीर तय धरिला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी मुलगा पुनश्च आला दरबारी तेव्हा विसरला पूर्वीच्या परी आला रितकरी मशिदीस. त्वाम मजसाठी काय आणले बाबांनी त्यास पुसुनी पाहिले काही नाही म्हणता पुसले. स्मरण दिदले लव मात्र तुला कोणी काही वत्स दिदले नाही का मदप्रित्यर्थ नाही म्हणता साई समर्थ. प्रश्न स्पष्टार्थ पुसिती अरे घरातून निघते वेळी नाही का दिदला तुझ्या जवळी खाऊ आईने प्रेम समेळी. तेव्हा मग झाली आठवण झाला अति लज्जाया मन कैसे तरी पडले विस्मरण. अधोवदन क्षमा मागून चरणवंदून निघाला. धावत धावत बिराडी गेला पेढा आणून बाबास दिदला. हाता पडताच मुखी समर्पिला भाव संपर्तिला आईचा. ऐसा हा साई महाअनुभव जयामनी जैसा भाव तया तैसा देऊन अनुभव. भक्त गौरव वाढवी आणिक या कथींचे अंकित भूती सदैव पहावा. भगवंत हेची सकल शास्त्र संमत हाची सिद्धांत येथील आता पुढील अध्याय श्रवणी कळोनी येईल बाबांची राहणी. कोठे ते निजत कावण्या ठिकाणी सावचित्तपणी आकरणीजे. हेमाड साई पदी शरण श्रोता आदरे करीजे मनन झालिया कथेचे निधी ध्यासन. कृत्य कल्याण पावल स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरित भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सचरित्र नवमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. आता आपण इकडे अध्याय 9 पूर्ण केलेला आहे. मी अध्याय 10 सुरुवात करतो. अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्रभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जो सर्वलोकी कहिता रत
ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अवृत प्रेमभरित अंतरे जयाच्या स्मरण मात्रेच उकले जन्म मरणाचा पेच साधनात साधन ते हेच नाही वेच कपदिक अल्प प्रयासे अनल्प फळ अनायासे हाता ये सकळ जोवरी हा इंद्रिय गण अविकल तोवरी पळपळ साधावे इतर देव सारे माईक गुरुची शाश्वत देव एक चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेघ मारी तो जेथे सद्गुरु सेवा चौकट संसाराचे समूळ तळपट न्यायमी मानसादी घटपट न लगे खटपट काहीही अधिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते आधी दैविक तरुणी जाती भक्तभाविक होता नाविक सद्गुरु तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावडियावर तोच तरावया भवसागर निज गुरुवर ठेवावा पाहुनी भक्तांचा भाव भक्ती करीतो करलगत संविती आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लिलेने यदर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती संचित क्रियमाण क्षया जाती गाऊ चरिती तया ते अष्टमाध्यायी झाले कथन नरजन्माचे प्रयोजन नवमी भिक्षावृत्तीचे गहन वर्णन परिसिले बायजाबाईची भाजी भाकर खुशालचंदांचा समाचार म्हाळसापती तात्यांचा शयनप्रकार श्रवण सुखकर वाणीला आता श्रोते दत्त चित्त एका पुढील बाबांचे चरित्र कैसे ते राहत कोठे निजत कैसे विचरत लक्ष केवढा लौकिक आयुर्दाय हिंदूय वनाम उभयाम माय वाघा बकऱ्यांचा विश्वास ठाय प्रेमे निसंशय विहरती झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईंची राहणी कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते वा चौहाती लांब लाकडी फडी रुंद एक वितची सगळी झोपळ्या परी आढ्यास टांगली चिंध्यांनी बांधली उभ याग्री ऐशा फळीवरी बाबा निजत उषा पायथ्या पणत्या जळत जेव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची मान वाकवुनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती परी ते केव्हा चढती केव्हा उतरती न कळे ते गती कवणाही ऐसी चिंध्यांनी बांधली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती अतिसूक्ष्म कण डोळा खुपे तेथे अणिमावत सुखे लपे माशी कीड मुंगी या रूपे संचार सोपे बाबांचे अणिमा जयाचे घरची दासी वेळ का तयाते होता माशी वसेल जो वधांतरी आकाशी मात त्या कायसी फळीची अणमी महिमा लघिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नुसती निमित्ता कीडमुंगी सुकरश्वान पशुपक्षी मनुष्यदान राजा रंक थोर सान समसमान पाहिजो दिसाया जरी शिर्डी निवासी 3.5 हाताची मिराशी तरी ते सर्व हृदय वासी पुण्यराशी महाराज अंतरी निसंगह उदास बाहेर लोकसंग्रहाचा सोस अंतरी जरी परमनिराश बाहेर पाश भक्तांचा अंतरी अत्यंत निष्काम बाह्यात भक्तार्थ अतिसकाम अंतरी निज शांतीचे धाम बाह्य प्रकाम संतप्त अंतरी परब्रह्मस्थिती बाहेर दावी पैशाच वृत्ती अंतरी अद्वैती प्रीती बाह्य गुंती विश्वाची कधी पाही प्रेम भावे कधी पाषाण घेऊन धावे कधी शिव्या शापाते द्यावे कधी कवटाळावे स्वानंदे कधी शांत दात उपरत तितिक्षु सदा समाहित आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तांसी एकासनी नित्यलीन नाही दयासी गमनागमन सटका दयांचे दंड निधान कृष्ण
वस्थान निश्चित नाही कीर्ती वित्तेषणा भिक्षाचर्य प्राणार्चना करुणेशिया योगारोहणा कालक्रमणा करीजो प्रत्यक्ष संन्यासवेश यती सटका तोची दंड हाती अल्ला मालिक वाक्या निवृत्ती भक्तिप्रीती अखंड ऐशी साईंची सगुण मूर्ती मनुष्यरूपे अभिव्यक्ती पूर्व पुण्याजीर्त ही संपत्ती अवचित हाती लादली तयासी जे मनुष्य भाविती मंदभाग्य ते मंदमती विचित्र जयांची दैवगती तया हे प्राप्ती कैसेनी साई आत्मबोधाची खाण साई आनंद विग्रह पूर्ण धरा कास तयाची पूर्ण भवारण व संपूर्ण तराया खरेच जे अपार अनंत भरले ब्रह्मस्तंभ पर्यंत असे जे निरंतर भिन्न अत्यंत मूर्तिमंत ते बाबा कलियुगाचा काल प्रसार 4,32,000 भरता स्थूल माने 5,000 झाला अवतार बाबांचा येते श्रोते आशंका घेती ठावी नसता जन्मतिथी काय आधारे केले हे निश्चिती सादर चित्ती परिसिजे आणि वार्ण कृतसंकल्पेसी होऊनी शिर्डी क्षेत्र निवासी कंठिले 60 संवत्सरांसी क्षेत्र संन्यासी वृत्तीने 16 वर्षाचिया वयास आरंभी बाबा प्रकटेल शिर्डीस 3 वर्षे ते समयास करुणी वास होते तेथुनी मग जे कोठे सटकले दूर निजामशाहीत आढळले ते मग वराड समवेत आले शिर्डीत राहिले अक्षयी 20 वर्षे होती वयास तेथून अखंड शिर्डीस सहवास तेथेच 60 वर्षे वास सर्वत्रास हे ठावे शके 1840 आश्विन शुद्ध दशमीस विजयादशमीचे सुमुहूर्तास बाबा निद्वास पावले एवं ऐशीचा आयुर्दाय स्थूलमानाचा हा निश्चय की किम शके 1760 होय जन्मनिर्णय बाबांचा काळाच्या माथा देणार पाय ऐसिया महात्म्यांचा आयुर्दाय करवेल कधी निश्चित काय अवघड हे कार्य साधाया महात्मे नित्य स्वस्थानी स्थित जन्म आणि मरण विरहित दीनमणीस कैचा उदयास्त तो तव अचल स्वस्थ सदा शके 1603 साली रामदासांची समाधी झाली पुरी 2 शतके गेले उदया आली ही मूर्ती भरतभूती यवनाक्रांत हिंदू नृपपादाक्रांत भक्तिमार्ग झाला लुप्त धर्मरहित जन झाले ते रामदास झाले निर्माण शिवराया ते हाती धरून केले यवनांपासून राज्यरक्षण गो ब्राह्मण संरक्षण पुरे 2 शतके गेली पूर्वील घडी पुण्यश्च बिघडली हिंदू अविंदी दुही पडली ती मग तोडली बाबांनी राम आणि रहीम एक यत्किंचितही नाही फरक मग भक्तीच धरावी का अटक वर्तावे तुटक कर्म किमर्थ काय तुम्ही लेकरे मुड बाधा हिंदू अविदांचे सांगड व्हा दृढ सुविचारा रूढ तरीच पैलथड पावाल वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी व्हा नित्य निजहिताचे विचारी रक्षील श्रीहरी तुम्हाला योग याग तपज्ञान हे सर्व हरिप्राप्तीचे साधन असुनी हे जो हरिविहीन व्यर्थ जनन तयाचे कोणी काही केली या उपकार आपण न करणे प्रतिकार करवेल तरी करा उपकार उपदेश सार हा त्यांचा स्वार्थास तैसाची परमार्थास उपदेश हा हितावह बहुवस उच्च नीच स्त्री शूद्रास धोपट सकळांस हा मार्ग स्वप्नींच्या राज्याचे वैभव दागे झालिया दैसे वाव तैसाची संसार केवळ माव भावना ही तयाची देहादी सुखदुःख मिथ्यत्व हेची दयाचे प्रपंचतत्व निजानुसंधाने स्वप्न भ्रमत्व दौडोनी मुक्तत्व साधिले पाहोनी शिष्याची बद्धता अति कळवळा दयाचे चित्ता कैसी लाधेल देहातीतता हेची चिंता अहर्निश अहम ब्रह्माकार वृत्ती अखंडानंदाची मूर्ती
निर्विकल्प चित्तस्थिती येई निवृत्ती विसाविया. घेऊन या टाळ विणे दारोदार भटकणे, आल्या गेल्या केविल वाणे हात पसरणे ठावे ना. बहुत ऐसे असती गुरु शिष्य करीती धरण धरू, देती बळेची कान मंतरू. सिंतरुनी वित्तार्थ शिष्यास धर्माचे शिक्षण, स्वये अधर्माचे आचरण. त्याचेनी कैसे भवतरण, जन्ममरण चुकेल. आपुल्या धार्मिकत्वाची ख्याती, व्हावे झेंडे फडकावे जगती. हे लवही न दयाचे चित्ती, ऐसी ही मूर्ती साईंची. देहाभिमाना न जेथे वसती, शिष्या ठाई अत्यंत प्रीती. सदैव जेथे हेची प्रवृत्ती, ऐसी ही मूर्ती साईंची. नियत आणि अनियत गुरु असती, गुरु दो प्रकारो. एकेकाचा कार्य निर्धारू, स्पष्ट करू श्रोतियाम. दैवी संपत्ती परिपक्व करणे, निर्मल होणे अंत करणे. एवढेच अनियत गुरुचे देणे, मार्गी लावणे मोक्षाच्या. नियत गुरुशी होता सख्य, द्वैत्य जाऊनी होय ऐक्य. तत्वमसी महावाक्य, तयासी साक्ष तो दावी. चराचरी भरले गुरु, भक्तार्थ होती साकारू. सरता अवतार कार्य भारू, निजावतारू संपविती. या द्वितीय कोटीतील साई चरित्र तयाचे वर्णू मी काई. जैसी तो मजबुद्धी देई, तैसीची होई लेखन हे. लौकिकी विद्यांचे अनेक गुरु, स्वरूपी स्थापी तोची सद्गुरु. समर्थ तोची जो दावी, भव पारू महिमा अगोचरू तयाचा. जो जो जाई कराया दर्शन, तयाचे भूत भविष्य वर्तमान. साईन पुस्तक करीती निवेदन, उणू खूण संपूर्ण ब्रह्म भावे. भूतमात्र अवलोकी जो सर्वत्र देखे, समसाम्य अरिमित्र भेद. ते मात्र नेणे जो निरपेक्ष आणि समदर्शी. अपकार्याही अमृतवर्षी, समचित्त उत्कर्षापकर्षी. विकल्पनस्पर्शी जया ते वर्तताम या नश्वर देही. देह गेही जो गुंतला नाही, दिसाया तेही देही अंतरी विदेही. तो हे येची देही निर्मुक्त, धन्य शिर्डीचे जन. साईच जयांचे देवतार्चन करिता अशन. भोजन शयन अखंड चिंतन, साईंचे धन्य धन्य तयांची प्रेमळता. खळ्यात परसात कामे करिता, दळिता कांडिता बेरे घुसळिता. महिम गातात बाबांचा, आसनी भोजनी शयनी. बाबांच्या नावाची अक्षय स्मरणी, एका बाबांविन तुझा कोणी. देव ज्यांनी नाटविला, काय त्या बायांचा प्रेम तरी. काय तयांचे प्रेमाची माधुरी, निर्मळ प्रेमची कवन करी. विद्वत्ता न करी कवनास, साधी सरळ भाषा करी. विद्या नाही तिळभरी, त्यातूनी जे कवित्व चमक मारी. मान चतुरी डोल विजय, खऱ्या प्रेमाचे आविर्भवन. तया नाव खरे कवन, ते या बाबांच्या वाणीमधून. श्रोती पाहून घ्यावे की असेल साईबाबांची इच्छा. पूर्ण संग्रह लादेल याचा, पुरेल श्रोती यांचे श्रवणेच्छा. अध्याय कवनांचा होईल असो निराकार. भक्त कृपे शिर्डीत प्रकटले साई रूपे. देहाहंकार विकार लोपे, भक्ती स्वरूपे ओळखीजे. अथवा भक्तांचे पुण्य फळले, ते प्रातकाल वसत मेळे. साई रूपे पूर्ण अंकुरले, फळा आले शिर्डीत अनिवार्याच्या. फुटली वाचा अजन्मासी जन्मसाचा. अमूर्ताच्या मूर्तीचा साचा, करुण साचा ओतीव. यशवंत आणि श्रीमंत, वैराग्यशाली ज्ञानवंत. ऐश्वर्य औंदार्य मंडित, षड गुणान्वित मूर्ती. हे विलक्षण बाबांचा निग्रह. स्वये जरी अपरिग्रह, अमृत तरी धरिती विग्रह. भक्तानुग्रह कारणे, काय तयांचा कृपाभाव. घेती भक्तांचा जडवुनी भाव. नाही तरी तयांचा ठाव, कोण देव गिवसिता. वाग्देवता जे वधू न धजे.
श्रवणही जे परिसत्ता लाजे, ऐसे बोले भक्त कल्याण काजे, साई महाराजे वदावे. जया शब्दांचे अनुवाद करणे, तयाहून बरे मुकेच असणे, परी न बरवे कर्तव्या चुकणे, म्हणून वदणे प्राप्त झाले. भक्त कणवा बाबांची वाणी वदती झाली अति लीनपणी. दासानुदास मी तुमचा ऋणी, निघालो दर्शनी तुमची या. ही एक तुमचीच कृपा मोठी, झाली मज तुमचे पायांची भेटी. किडा मी तुमचे विष्टे पोटी, धन्य मी सृष्टी तेने. काय बाबांची ही लीनता, नम्रपणाची ही हौस्य चित्ता. काय ही उच्च निरभिमानता, शालीनता ही तैशीच. वरील हे बाबांचे उद्गार खरे म्हणून केले, की सादर कोणास वाटे लहान आदर. तरी मी पदर पसरितो, वाटाळ झाला असेल वाचे. पापही टाळावया श्रवणाचे, आवर्तन करू साई नामाचे. दोष सकळाचे जातील जन्मोजन्माची, या अमुच्या तपा. फळ ती केवळ साई कृपा. तृषा त्रासी जैसी प्रपा, तैसी अपार सुखदाती. जीवाद्वारा रस चाखिती, ऐसे समजता जरी भासती. परी ते चाखिले हे नेणती, रसस्फूर्ती न रसनेसी. जयासी नाही विषयस्फूर्ती, कैसे तरी ते विषय सेविती. विषय जयांच्या इंद्रियान न शिवती, ते काय गुंतती विषयात. नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती. परी ते अवलोकिले नेणती, स्फूर्ती देखती तेथ ना. जैसी हनुमंताची गर्भकास, गोचर एक मातेस की रामास. मगतयाचे ब्रह्मचर्यास, तुलना कवणास करवेल. जेथे मातेन लिंगावलोकन, इतरांचे तै काय कथन. बाबांचे ब्रह्मचर्य ही परम कठीण, पूर्णपणे ते अपूर्व. कासे कौपिन लंगोटी, लिंग गलस्तन कोटी. केवळ मूत्रविसर्ग परिपाटी, अवयवाम पोटी अवयव. ऐसी बाबांची देहस्थिती. इंद्रिये जरी कमी प्रवर्तती, तरी तयास विषयस्फूर्ती लवसंविती असेना. सत्वरज तमादी गुणा, सर्वे इंद्रिये खिळेली ठाणा. जरी लौकिकी करतेपणा, संगा कोणा नातळीती. निसंग चिन्मात्र आत्माराम, काम क्रोधा विश्राम धाम. बाबा सदैव निष्काम, अवाप्त काम पूर्णत्वे. ऐसी तयांची मुक्ती स्थिती, विषयी जयास ब्रह्म होती. पुण्य पापाची यापरती, पूर्ण निवृत्ती स्थान ते. नानावल्लीन उठ्ठ म्हणता गादी. नानावल्ली म्हणून एक पिशाच वृत्तीने राहणारे धष्टपुष्ट गृहस्थ बरीच मुदत शिर्डीत राहिले होते. त्यांनी ते असल्या मुदतीत अतोनात स्वैर्य वर्तन केले. श्री साईबाबांच्या दरबारचा बंदोबस्त ठेवण्याकडे त्यांचे फार लक्ष असे. लहर आल्यास कोणास कवटाळीत, तर कोणाच्या थोबाडीतही भडकावीत. कधी सर्वांग चिखलात माखवून, कधी वानरवेश घेऊन व गावातील पोरास वानरवेश देऊन सभामंडपात येत व खूप गडबड करीत असत. श्री समर्थांवर त्यांचे व त्यांच्यावर श्री समर्थांचे फार प्रेम असे. एकदा लहरीत येऊन साईबाबांचा हात धरून त्यांनी यांनी गादीवरून उठविले व 1 मिनिटभर आपण त्यांच्या गादीवर बसले आणि लगेच त्यांना आत्यादरपूर्वक गादीवर बसवून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. हे गृहस्थ साईबाबांस काका म्हणून हाक मारीत. वय साईबाबांनी देह ठेवल्यापासून त्यांनी जे दुखणे घेतले, त्या दुखण्याने साईबाबांच्या देहसनाच्या 13व्याच दिवशी त्यांनी काका काका म्हणून आपला देह ठेवला. त्यांचे स्मारक म्हणून शिर्डीस त्यांच्या देहावर समाधी बांधण्यास आलेली आहे. काय देवाची लीला. सोडून झाला जो परत जया ठाई देहाभिमानात, अथवा विषमता स्वप्नी ना. इहलोकी न प्रापत्य काही, साध्य परलोकी उरले नाही. ऐसा हा केवळ लोकानुग्रही संत ये मही अवतरला. ऐसे हे संत
करुणाधन अवतारा येण्याचे प्रयोजन परानुग्रहाविण न आण कृपाळू पूर्ण परहिती हृदयाचे दैसी लोणी अतीव मृदू म्हणती कोणी परी संत द्रवतील परतापणी निजतापेची पाझरणी लोणिया कफनी ठिगड्यांचे दयाचे वसन तरट दयाचे आसनास्तरण वृत्तीशून्य दयाचे मन रौप्य सिंहासन काय त्या पाहुनी भक्तभावाकडे तयास जरी गमले ते साकडे तरी ते लोटीता पाठीकडे लक्षही तिकडे देती ना बाबा शिर्डी सरोवरेचे कमळ भक्त सेविती परिमळ अभागी बेकांचे वाट्यास चिखल सर्व काळ कालविती कोणानं सांगे आसन प्राणापान वा इंद्रिय दमन मंत्रतंत्र वा यंत्र भजन फुकणे कान तेही ना लौकिकी दिसती लोकाचारी परी अंतरीची आणिक परी अत्यंत दक्ष व्यवहारी न ये कुसरी दुजयाते भक्तार्थ धरिती आकार तदर्थची तयाचे विकार हे संतांचे लौकिकाचार जाणा साचार सकळीक साई महाराज संत निदान केवळ शुद्ध परमानंद स्थान तया माझे साष्टांग वदन निरभिमान निर्लेप महत्पुण्य पावन ते स्थान जेथे महाराज आले चालून गाठी पूर्ण संचित असल्याविण ऐसे निदान दुर्लभ शुद्ध बीजाचिया पोटी येती फळे रसाळ गोमटी या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिर्डीत लोकांनी तो ना हिंदू ना यवन तया ना आश्रमना वर्ण परिकरी समूळ निकृंतन निसंतान भवाचे अनंत अपार दैसे गगन तैसेच बाबांचे चरित्र गहन तयांचे ते यथार्थ आकलन तयाविण कोण करी चित्ताचे कामचिंतन क्षण न उगले चिंतनाविण विषय दिल्या त्या विषय चिंतन गुरुचिंतन त्या गुरु दिदल्या तरी सर्वेंद्रियांचे करुणी कान एकेलेत जे गुरु महिमान ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईंचे पंचाग्नी साधन यज्ञ याग मंत्र तंत्र अष्टांग योग द्विजान सीच हे शक्य प्रयोग काय उपयोग इतरांना तैसा नवते संतकथा सकला लाविती त्या सत्तपता भवभयाची हरिती व्यथा निज परमार्था प्रकटिती संतकथा श्रवण मनन परिशीलन वा निधिध्यासन द्विज शूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात प्रेमची नाही जयाचे ठाई ऐसा मानव होण्याची नाही कोणाचे काही अधिष्ठान पाही आनान कोणाचे प्रेमाची जागा संतती कोणाची ती धनमान संपत्ती देह गेह लौकिक कीर्ती विद्याप्राप्ती कोणाची प्रेम जे विषयी वाटते ते सर्व जय एकवटते हरिचरणमुषित जे आटते तैते प्रकटते भक्तिरूपे म्हणून गेह प्रपंचाला सोप्पा चित्त साई चरणी समर्पा मग तयाची होईल कृपा उपाय सोप्पा हा एक ऐसी आहे अल्पसाधनी महलाभ हो घडतो जनी तरी या श्रेय संपादनी औदासीन कैसे पा सहजी श्रोतिया अंतरी आशांकेची उठेल लहरी महलाभ अल्पोपायी तरी नादरिती का बहुजन आहे यासी एकची कारण लालसाही नुपजे भगवत कृपे विण तोच भगवंत दये सुप्रसन्न प्रकटे श्रवण लालसा तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण श्रवणाला लसेचे होईल जनन स्वल्प साधन हाती ये गुरुकथेची सत्संगती धरा उगवा संसार गुंती यातची तुमचे सार्थक निश्चिती विकल्प चित्ती न धरावा सोडून या लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई बेडा पार होईल पायी संदेह काही न धरावा हे नाहीत माझे बोल असती साई
मुखीचे सखोल मानू नका हो हे फोल याचे ते तोल करू नका. कुसंगतेतून सर्व खोटा तो महादुःखांचा वसवटा. नकळती नेल अव्हाटा देईल फाटा सौख्याला. एका साईनाथा वाचून अथवा एक सद्गुरु वीण. कुसंगाचे परिमार्जन करील आन कवण की. कळवळ्याचे गुरुमुखातून निघाले जे गुरुवचन. करा करा भक्त जो जतन. कुसंग निरसन होईल. सृष्टी जात डोळा भरते. सौंदर्य लोलुप मन तये रमते. तीच दृष्टी जय मागे परते. तैतीच रते सत्संगी. इतुके सत्संगाचे महिमान. समूळ निर्दळी देहाभिमान. म्हणून सत्संगा परते साधन. पाहता आन आसेन धरावा नित्य सत्संग. इतर संग नित्य सव्यंग. सत्संग एकची निर्व्यंग. अंग प्रत्यंग निर्मळ. सत्संग तोडी देहासक्ती. एवढी बलवत्तर तयाची शक्ती. एथ एकदा जडल्या भक्ती. संसार निर्मुक्ती रोकडी. भाग्ये घडल्या सत्संग. सहज उपदेश यथा सांग. तत्क्षणी विरे कुसंग. रमते निसंग मन तेथे. व्हावया परमार्थी निघाव. विषय विरक्ती एक उपाव. न धरिता सत्संगाची हाव. स्वरूप पठाव तेथे. वहावया परमार्थी निघाव. विषय विरक्ती एक उपाव. न धरिता सत्संगाची हाव. स्वरूप पठाव लागेना. सुखापाठी येते दुःख. दुःखापाठीच येते सुख. सुखासी जीव सदा सन्मुख. तोची विन्मुख दुखासी. वा सन्मुख वा विन्मुख होणार होते आवश्यक. या उभय भोगांचा मोचक. संगची एक संतांचा. सत्संगे नासे देहाभिमान. सत्संगे तुटे जन्म मरण. सत्संगे भेटे चैतन्य धन. ग्रंथी विच्छेदन तात्काळ. पावावया उत्तम गती. पावन एक संत संगती. शरणदाता अनन्य गती. निज विश्रांती आंधणी. नाही नाम नाही नमन. नाही भाव नाही भजन. तया कराया निजपरायण. संत महाजन अवतार. गंगा भागीरथी गोदा. कृष्णा वेण्णा कावेरी नर्मदा. याही वांछित साधूंच्या पदा. येथील कदा स्नानार्थ. जगाची पातके स्वये क्षालिती. परितयांची पापनिवृत्ती. विना संत पदप्राप्ती होईना ती कदापि. जन्मांतरीचे भाग्य उदेले. महाराज साईंचे चरण जोडले. जन्म मरण ठाईचे ठेले. भवभय हरले समस्त. आता संत श्रोते जन. केल्या श्रवणाचे करू मनन. विसावा घेऊ आपण. पुढील निरूपण पुढाकार. हेमाड साईस शरण. मी तो तयांच्या पायीची वाहन. करीत राहीन कथा निरूपण. होईन सुख संपन्न तितुकेनी. काय ते मनोहर गोमटे. ध्यान मशिदीचे कडेवर राहून. करीत एकेका उदी प्रदान. भक्त कल्याणी नेतुनी. संसार मिथ्या जयाचे ज्ञान. ब्रह्मानंदी अखंड लीन. मन सदैव उमलले सुमन. साष्टांग नमन तयाते. डोळा जय घाली ज्ञानांजन. ठाईच पाडी निज निधान. ऐसे जया साईंचे महिमान. साष्टांग वंदन तया ते. पुढील अध्याय याहुनी बरा. अंतरी शिरता श्रवणद्वारा. करील पुणित हृदय मंदिरा. खळमळ सारा दौडील. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरित. भक्त हेमाड पंत विरचित. श्री साई समर्थ सचरित्र. श्री साई समर्थ महिमानम. नाम दशमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथ प्रणामस्तु. शुभम भवतु. ओम श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता आपण 128 पानापर्यंत आलोय. आपण अध्याय 10वा पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. नेहमीसारखं जे हॅपी थॉट्स वाचतो मी.
Happiness is a byproduct of an effort to make somebody else happy. Alighieri Danny. People don't notice whether it's summer or winter when they are happy. Alighieri Dante. One joy shatters 100 griefs. Chinese proverb. Happiness is anywhere that people take time to care. C.S. Lewis. Life is made up of small pleasures. Happiness is made up of those tiny successes. The big ones come too infrequently. And if you don't collect all these tiny successes, the big ones don't really mean anything. Simplicity is happiness. C.S. Lewis. Enjoy life. This is not a rehearsal. Anonymous. The purpose of life is the expansion of happiness. Mahesh Yogi. Blessed are the happiness makers. Blessed are they who know how to shine on one's gloom with their cheer. Henry Ward Beecher. Happiness is what happens to us when we try to make someone else happy. Anonymous. Happiness is a habit cultivated. Albert Hubbard. Action may not always bring happiness, but there is no happiness without action. Benjamin Disraeli. Happiness is just an illusion caused by the temporary absence of reality. Anonymous. Happiness, an agreeable sensation arising from contemplating the misery of another. I have reached here at the page of 49 and here 128. आता आपण मी इकडे विश्रांती घेतो आणि पुढचा अध्याय 11वा की 10वा पूर्ण केलं ना. पुढचा अध्याय 11वा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण 11व्या अध्यायापासून सुरुवात करूया. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. पूजा करत राहा, भक्ती करत राहा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय बजरंगबली. जय श्रीराम. हर हर महादेव.